सन्माननीय व्यासपीठ, माझे मित्र अविनाश पोद्दार, रोहित देशपांडे, रंगमंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या बेळगावी मित्रांनो, जवळपास 10 वर्षानंतर अशा मोठ्या पब्लिक गॅदरिंगमध्ये बेळगावमध्ये मी व्यासपीठावर उभा आहे. एखाद्या शाळेला, एखाद्या शिक्षण संस्थेला 100 वर्ष होणं ही गमतीची गोष्ट नाही. 100 वर्षापूर्वी या गावात इंडियन नॅशनल काँग्रेसचं 39वे अधिवेशन झालं होतं, जेव्हा महात्मा गांधी पहिल्यांदा अध्यक्ष बनले. तिथून ही शाळा सुरू झाली आहे, तिथून ही संस्था सुरू झाली आहे. आणि 100 वर्षात काय नाही बदललं. म्हणजे मगाशी मी इथे स्टेजवर आलो तो मुझे थोड़ा ताजुब भी हुआ कि अब 100 इयर्स आगे चले आए, फिर भी हम दीप प्रज्वलन कर रहे हैं. यहाँ पे एक स्क्रीन होना चाहिए था, कोई AI का रोबोटिक्स आना चाहिए था, एंड देन वी वुड हैव इनॉग्रेटेड दिस स्टेज. मैं सोचता रहा कि ऐसा क्यों है. फिर मेरे ध्यान में आया कि एक जलते हुए दिए से ही दूसरा दिया जलाया जा सकता है. इलेक्ट्रिक बल्ब से दूसरा इलेक्ट्रिक बल्ब जलता नहीं है. और ये है तो विज्ञान और संस्कृति का फर्क है. 100 साल ये संस्था चली है क्योंकि ये संस्कृति को पकड़ के रही है. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. आज मला कळलं की या शाळेतनं 70-80 हजार तरी मुलं पास झाले असतील या संस्थेतून गेल्या 100 वर्षात. मला अजूनही कळलं की 800 मुलांचा एक मार्च सकाळी निघाला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे त्यांच्या गीतांजलीमध्ये. ते असं म्हणतात की तुम्हाला नदीच्या वाहत्या पाण्यात पुन्हा पाय टाकून बसता येत नाही, म्हणजे त्याच पाण्यात. यू कॅनॉट स्टेप इन द सेम रिव्हर ट्वाईस, कारण ते पाणी पुढे वाहून जातं. पण जर 800 या संस्थेचे माजी विद्यार्थी, त्यातले काही मान्यवर स्टेजवर आहेत, ते जर आले असतील तर तुम्ही टागोरांची कविता खोटी ठरवली आहे. तुमचं अभिनंदन. त्याच पाण्यात पाय घालून बसणं तुम्हाला जमलं, त्याच्याकरता संस्था 100 वर्ष टिकली, तुम्ही जग फिरून इथे आलात. हे सगळे आयुष्यातले आनंदाचे क्षण आहे. आणि या आनंदाच्या क्षणी मला बोलवल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे. किती गोष्टी बदलतात नाही. म्हणजे मला माहिती आहे इथे विद्यार्थ्यांमध्ये काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही चार्टर अकाउंटंट असतील, काही टेक्नॉलॉजीच असतील, पण त्यातल्या कोणालाही आयकियाचं टेबल आणि किंवा कपाट असेंबल करता येणार नाही. कारण काळ पुढे निघून जातो. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आपण इथे शाळेतनं शिकत होतो तो काळ जर तुम्ही आठवला आणि आप्पा आपण जिथे आहोत ते जर बघितलं तर आपल्याला मॅचिंग सॉक्स सापडणं हे इतकं कॉम्प्लिकेटेड वाटत होतं. पण आज मॉर्गेजचं कॅल्क्युलेशन त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. काळ असा बदलत राहतो. इन्कम टॅक्सपेक्षा सगळ्यात जास्त डिफिकल्ट गोष्ट कुठलीच नाही, मग तो अभ्यास असो काही असो. या 100 वर्षातल्या या सगळ्या कालखंडामध्ये या संस्थेने काय पाहिलं असेल, किती विद्यार्थ्यांना आपलं सगळं आयुष्य दाखवलं असेल, याचा मी विचार बसल्या बसल्या करत होतो. सॉव्हेनियर जेव्हा दिलं तेव्हा ते उघडून मी पाहिलं. माझ्या असं लक्षात आलं की किती माणसं या संस्थेच्या मांडवाखालून निघून गेली आहेत आणि ती जगात कुठे कुठे जाऊन बसली आहे. त्यांना परत बोलवणं हा सुद्धा किती आनंद असतो. किंवा ती सगळी आज मुलं इथे आली असतील, त्यांच्या काळातली शाळा आणि संस्था आठवली असेल आणि कळलं असेल किती बदल झाला आहे. अजून 100 वर्षाने पण इथे आपण परत जमूया. आपण कदाचित नसू पण संस्था असेल याची मला खात्री आहे. तेव्हा कदाचित आपल्या मानेमध्ये एखादी चिप असेल ज्याच्यामुळे आपल्याला कुठला पासपोर्ट ID काही लागणार नाही. आपण कदाचित चालणार सुद्धा नाही, आपण फक्त स्लाईड असं म्हणू आणि आपण सरकत सरकत इथे येऊ. तो काळ सुद्धा ही संस्था बघेल. माणसाच्या सगळ्या उत्क्रांतीचं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असतं किंवा कारण असतं ते कुतूहल. कुतूहल म्हणजे क्युरियासिटी नाही, जिज्ञासा म्हणजे क्युरियासिटी. जिज्ञासा शमते, कुतूहल शमत नाही.
ते कलेशी जोडलेलं आहे. कुतूहल शमलं तर जग थांबून जाईल. जिज्ञासा एखादी शोध लागला की संपते, त्याचं दुसरा प्रॅक्टिस करायला लागतो माणूस. पण कुतूहल ही सततची एक ओढ असते. सत्यम शिवम सुंदरम असं जेव्हा म्हणतात, त्याचा अर्थ आपल्या संस्कृतीत जो आहे तो आपल्याला कळलाय म्हणून संस्था 100 वर्ष चालतात. सत्य निसर्गात असतं. शिव जे असतं ते निसर्गातून जी प्रयत्नांची चौकट माणूस आपल्या कल्याणाकरता तयार करतो ते असतं शिव. पण ही चौकट मोडून पलीकडे जाण्याची जी इच्छा आकांक्षा असते त्याला सुंदर असं म्हणतात. म्हणून असं म्हणतात की आपल्या जीवनात आपण सुंदराकडे गेलं पाहिजे. एक संस्था 100 वर्षाच्या मोठ्या प्रवासानंतर असे कार्यक्रम करते तेव्हा ती सगळ्यांना घेऊन सुंदराकडे जात असते. आज बेळगावमधल्या आणखीन काही महत्त्वाची प्रतिष्ठित माणसं इथे आहेत, ज्यांनी या बेळगावीच्या विकासामध्ये या गावाला आकार देण्यात आपलं आयुष्य वेचलं आहे. त्या सगळ्यांनाही हळूच या ठिकाणी येऊन थांबल्यावर असं वाटलं असेल की एका मोठ्या झाडाखाली आपण बसतो, हळूहळू ते झाड सुकत जातं, जीर्ण होत जातं, त्याच्या फांद्यांवर सुरकुत्या येतात, पण झाडावर येणारे पक्षी मात्र वाढत जातात. कारण जेवढं झाड जुनं तेवढी पक्ष्यांची ओढ अधिक असते. म्हणून 800 स्टुडंट आज इथे आलेले आहेत जे कधीतरी या फांदीवरून उडून गेले असतील. खरं काय बदललंय हो? मी नेहमी असा विचार करतो. पूर्वी आपण कट्ट्यावर बसून गप्पा मारायचो, हल्ली त्या कट्ट्याला फेसबुक असं म्हणतात. गप्पा चालूच आहेत. पूर्वी आपण एकमेकाच्या कानात काहीतरी गॉसिप करायचो, हल्ली त्याला व्हॉट्सअप असं म्हणतात. ते एक गॉसिपचंच साधन आहे. म्हणजे आपली जी कुतूहलाची वृत्ती आहे, काहीतरी नवीन गॉसिप करण्याची, काहीतरी गप्पा मारण्याची, काहीतरी सांगण्याची, ती भागवणारी साधनं फक्त बदलली आहेत, आपली वृत्ती बदलली नाही. ती वृत्ती जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत असे अनेक कार्यक्रम होतील याची मला खात्री आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातला जो कालखंड असतो ना शाळेत जाण्याचा, त्याच्या आठवणी ज्याला आयुष्यभर साथ देतात. म्हणजे आज त्या 800 लोकांना मला भेटता येणार नाही कदाचित, पण त्या प्रत्येकाला आज काळाचा मधला तुकडा गळून पडला असं वाटलं असेल आणि पुन्हा ते बालपणात गेले असतील. आणि ती ताकद फार मोठी असते. वो जो ताकद है जिसे एक कहते हैं ना कि कौन कहता है आसमां में सुराग नहीं होता. म्हणजे कोण म्हणतं आकाशाला छेद पडत नाही, भोग पडत नाही. एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो असं म्हणतात. तसा एक दगड तर जीवापाडाने प्राणपणाने मारून बघा, आकाशाला भोग पडेल. म्हणजे काहीही शक्य असतं. हे ज्या काळात पडतं तो काळ असतो आपल्या शाळेचा. तेव्हा कुठल्याही गोष्टीचं अवघड काही वाटत नसतं. आणि आपण अशा कार्यक्रमाला येतो तेव्हा पुन्हा त्या मनस्थितीत जातो. त्या मनस्थितीत तुम्ही सगळे गेले असाल याचा मला नक्की आज आशा वाटते, खात्री वाटते. आणि म्हणून या समारंभाचं महत्त्व आहे. बरेच माणसं बोलणार आहेत. कार्यक्रम उशिरा सुरू झाला आहे. आपल्या मुख्य वक्त्यांनी त्यांची गडबड असून सुद्धा खूप रस्त्यावर भाषण केलं आहे. मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. मी बेळगावमध्ये अनेक वेळा आलो आहे. माझ्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. काही पिक्चर माझ्या इथे रिलीज झालेले आहेत. या गावाबद्दल मला एक आकर्षण अशा करता आहे की अत्यंत वेगळ्या टेक्स्चर, ज्याला मराठीमध्ये पोत असं म्हणतात, कापडाचा जो पोत असतो त्याला टेक्स्चर म्हणतात, तसं वेगळं जगण्याचं टेक्स्चर असलेलं गाव आहे. म्हणून या गावातल्या या संस्था 100 वर्ष टिकतात. कारण या गावाच्या पाण्यात, या गावाच्या हवेत असं एक आश्वासन आहे की जे आपल्याला परस्परावलंबित आयुष्याकरता जगायला ठेवतं. आपली सोसायटी इंडिव्हिज्युअल होऊ देत नाही. आणि मला त्याचं फार कुतूहल आहे. माझं बेळगावबद्दलचं कुतूहल कधी शमलेलं नाही. इथे आम्ही 56 वर्षानंतर संमेलन केलं. तेव्हा करताना मी खूप हट्ट अशा करता धरला होता, कारण कला तिथेच विकसित होऊ शकते ज्या गावाला कलेची परंपरा असते. आणि बेळगाव हे कलासक्त परंपरेचं गाव आहे. अशा संस्थांनी ती कला जोपासली आहे. म्हणून बेळगावचं नाव आहे. राजकारण चालणारं बाकी सगळ्याचे वाद याच्यात आपण कधी पडू नये. कलेचा रंगमंच फक्त 40 बाय 60 फुटाचा असतो. त्याला स्क्वेअर किलोमीटर माप नसतं. त्यामुळे तिथे आपण बिनधास्तपणे एकत्र येऊ शकतो. आपल्या आठवणी जागवू शकतो. आपल्या शाळेतले दिवस आठवू शकतो. एकमेकांचं बोट धरून चालायला या शाळेने शिकवलं. त्या शाळेचं बोट सुटलेलं नसतं, कारण आपण पुन्हा 800 लोक अशा कार्यक्रमासाठी येतात.
मी अविनाश पोद्दार आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांना अतिशय मनापासून अभिनंदन करेल की त्यांना हे करावंसं वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणात करावंसं वाटतं आणि त्याकरता आवश्यक ते सगळी की पदराला मोड ज्याला आपण म्हणतो खर्च करून ते करतात. अनेक लोकांना पुन्हा पुन्हा आपल्या जुन्या काळाला व्हिजिट केल्याचा आनंद देतात. त्याबद्दल त्यांचे खरोखर ऋण व्यक्त करायला हवे. अजून पुढचा काळ कसा येईल माहीत नाही. आपल्या वक्त्यांनी मला कन्नड फार समजत नाही, पण त्यांनी आपल्या भाषणात बऱ्याच प्रकारच्या भारताचं वर्णन केलं. पण मी तुम्हाला एक खरं सांगू, ही एकमेव संस्कृती शिल्लक आहे भारताची जगात. आणि ती याच कारणामुळे की आपण असे कार्यक्रम करतो. सगळ्या जगाचा लंबक हा इंडिव्हिज्युअल सोसायटीकडे गेलेला आहे, वैयक्तिककडे गेलेला आहे. आणि आत्ताचं जग तर इतकं वेगळं आहे. आता AI येणार आहे, आता कल्चरल मार्क्सिझम आहे, आता LGBTQ आहे. अशा अनेक गोष्टींची आक्रमणं होणार आणि त्या थोपवण्याकरता जर काही असेल तर ते आपल्याकडे फक्त एक हत्यार आहे, त्याचं नाव संस्कृती आहे. आणि म्हणून पण अशा कार्यक्रमांचं महत्त्व आहे. इथे आपल्याला कळतं की आपल्याला एकमेकाच्या डोळ्यात बघून जगायला आवडतं, एकमेकाच्या बरोबर लागून जगायला आवडतं, एका ताटात जेवायला आवडतं, एका बरोबर बसायला आवडतं, टिंगल करायला आवडते. जगामध्ये अशा प्रकारच्या वसाहती आता हळूहळू नष्ट होत आहेत. मी स्वतः 72 देशात गेलो आहे. नॉर्वेमधला तुम्हाला एक प्रसंग सांगतो. बसस्टॉपवर आम्ही उभं होतो आणि प्रत्येकाच्या मध्ये 12 फुटाचं अंतर होतं. बसस्टॉपची लांबी 20 फूट होती. 6 माणसं उभे होते. मला कळे नाही माणसं त्या रांगेत का बाहेर उभे आहेत. शेवटी मी एका माणसाला जवळ जाऊन विचारलं, तर मी जसा जवळ गेलो तो आणखीन लांब गेला. आणि त्याला कळलं बाजूला अजून एक माणूस किंवा एक स्त्री उभी होती, त्यांना ओलांडून तो शेवटी गेला. मला हे शेवटपर्यंत कळलं नाही. ज्या माणसाकडे मी गेलो होतो त्याला विचारलं, तो म्हणला नाही, इथे आमच्याकडे आम्ही असं वी हॅव आवर स्पेस. मला वाटतं हे लोकसंग्रहाची संस्कृती संपल्याचं उदाहरण आहे. ते आपल्या आयुष्यात कधी होऊ नये आणि म्हणून या अशा कार्यक्रमांचं महत्त्व आहे. आपण एकमेकाला धरून राहतो आणि म्हणून त्या सुंदराकडे जाण्याची एकमेव ताकद असलेला देश भारत आहे. ॲस्टॅक, मायन, ग्रीक, रोमन, इजिप्शियन, पर्शियन, मेसोपोटियन या सगळ्या संस्कृती संपलेल्या आहेत. फक्त भारत ही एक संस्कृती शिल्लक आहे. भारत हे सिव्हिलायझेशन आहे. आजच्या बदलणाऱ्या काळात अमेरिका भारतावर मात करू शकत नाही, कारण अमेरिका हे सिव्हिलायझेशन नाही, ती कॉलनी आहे. कॉलनी असते ती वरून खाली येते. कोणीतरी येऊन घटना लिहितं आणि बाकी लोक आंधळेपणाने ती फॉलो करतात. म्हणून अमेरिकेमध्ये जर लाईट गेले तर कुठल्याही ट्रॅफिक सिग्नलमध्ये कोणाला काय करावं कळत नाही. जिथे मी 18 वर्ष राहिलेला माणूस आहे म्हणून सांगतो. संस्कृती ही खालून वर जाते. तिचे धागे एकमेकांशी जुळलेले असतात. ती माणसं घेऊन जाते. त्यामुळे काही बदल होऊ द्या, कितीही आक्रमणं होऊ द्या, कितीही विचारांच्या गोष्टी येऊ द्या, कितीही तंत्रज्ञान पुढे जाऊ द्या, कितीही तंत्रज्ञान माणसाला पारखं करणारं होऊ द्या, भारतीय संस्कृतीला पर्याय नाही जोपर्यंत अशा पद्धतीचे कार्यक्रम करणारी माणसं आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे एकत्र येण्याचं महत्त्व आहे, एकत्र राहण्याचं महत्त्व आहे, एकत्र येऊन काहीतरी बदल घडवण्याचं महत्त्व आहे. जेव्हा भारत असं म्हणतो वसुदैव कुटुंबकम आणि G20च्या परिषदेमध्ये ती टॅगलाईन ठेवतो, तेव्हा आपण जगाला सांगितलेलंच असतं की आम्ही काही संपणार बिंपणार नाही. तुम्हाला आमच्या टॅगलाईन जगण्याच्या आहेत, त्या तुमच्या बॅनरवर लावायला लागतील. आणि ह्या मेसेज आपण देत असतो. जेव्हा योगा दिन हा जागतिक युनायटेड नेशन्सकडून साजरा होतो, तेव्हा या देशाच्या जीवन संस्कृतीच्या सगळ्या शैली जगाने घेतलेल्या असतात. त्याची ती खूण असते, त्याची ती पोच असते. त्यामुळे त्याचा आपण अभिमानच बाळगला पाहिजे. एखादी संस्था 100 वर्ष काम करते तेव्हा अनेक पडझडसुद्धा होत असते. अनेक माणसं निघून जातात. अनेक माणसांबद्दल भांडं लागलं तरी आवाज येतो. हे तर माणसांचं काम आहे. पण काही लोक मात्र पदराला मोड सोसत, सोस घेत, सगळे ताण सहन करत हे वस्त्र विणत राहतात. आणि अशी काही माणसं इथे आज आहेत, व्यासपीठावर आहेत, समोर आहेत. त्या सगळ्यांबद्दल मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला येणारे सगळे आक्रमणं आपल्या संस्कृतीवरची थोपवून टाकायला लागतील. आणि आपल्याला त्यामुळे सजग असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. अशा कार्यक्रमातून तो मेसेजसुद्धा जात असतो. म्हणजे एकदा असं घडलं की एका माणसाने घोडा घेतला आणि घोडा घेऊन तो डॉक्टरकडे गेला आणि तो म्हणला, हा घोडा काही उभाच राहत नाही,
हा बसतो खाली प्रत्येक ठिकाणी, चौकात बसतो, घरात बसतो. घोडा कधी बसलेला मी पाहिला नव्हता. मला काही कळत नाही, याला विकून टाकू का? डॉक्टर म्हणतो नाही नाही, काही काळजी करू नको, तुला मी एक गोळी देतो. त्याला तो अशी एक 9 इंच लांबीची एक गोळी देतो, त्या घोड्याला दे आणि त्याला बरं वाटेल. त्याच्यात त्याची ताकद कमी झाली आहे. तो माणूस ती गोळी घेतो, आपल्या घरी जायला निघतो. त्याला एकदम आठवतं की ही गोळी द्यायची कशी घोड्याला. तो परत त्या डॉक्टरकडे येतो, तेव्हा 4 माणसं एका माणसाला खाटेवर उचलून आणत असतात. तो आपला तिथे गर्दी बघून सहज म्हणतो काय झालं? तो म्हणतो नाही, यांच्या घोड्याला उभं राहता येत नव्हतं. डॉक्टरने मोठी गोळी दिली, सांगितलं तोंडात पाईप ठेवा घोड्याच्या, एक टोक तुमच्या तोंडात ठेवा आणि तुम्ही फुंका. हो मग नाही, याने फुंकण्याआधी घोड्याने फुंकलं म्हणून याची अशी अवस्था झाली. कुठलंही आक्रमण हे ते फुंकणार नाही, याच्या आधी आपण फुंकणं राहिलं पाहिजे. आपली फुंक ठेवायची असेल, फुंकायची उर्मी ठेवायची असेल तर अशा सांस्कृतिक गोष्टींचं, अशा नॉस्टॅल्जियाचं, असं मागचं आठवण्याचे कार्यक्रम सुरू राहिले पाहिजे. ते सुरू राहतील अशी इच्छा व्यक्त करतो. अजून 100 वर्षाने आपण नसू, आपल्यातले कदाचित बरेच जण नसतील, काही जण असतील सुद्धा, कोणाला माहिती, जे आत्ता 10 वर्षाचे आहेत. आपली कदाचित वय वाढतील, पण तेव्हासुद्धा आपण असाच कार्यक्रम करू आणि आपण हे आठवत राहू की आपण किती वर्ष हात धरून चाललो. हा संदेश आजच्या निमित्ताने बळकट झाला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. मला बोलवलं, सन्मान दिलात म्हणून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय.